सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून बंडगरवाडी पाणी योजना अखेर सुरू. कवठे महांकाळ शहराला उन्हाळ्यापूर्वी पाणी देण्याचे आश्वासन संजय काकांनी पाळले. कवठे महांकाळ शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पाळला. युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया. माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर केलेली कवठे महांकाळ शहरासाठी महत्वपूर्ण असणारी बंडगरवाडी पाणी योजना पूर्णत्वास आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बंडगरवाडी पाणी योजना सुरू झालेली असून या योजनेचे टेस्टिंग करण्याचे काम वेगाने सुरू आहे. माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची कवठे महांकाळ नगरपंचायतीवर सत्ता असून संजय काकांच्या अथक प्रयत्नानंतर कवठे महांकाळ शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. कवठे महांकाळ शहरातील नागरिकांना उन्हाळ्यापूर्वी बंडगरवाडी पाणी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पाणी दिले जाईल असा शब्द दिलेला होता. त्या शब्दांची पूर्तता केल्याचे मत युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी के मराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केलेले आहे. सांगली जिल्ह्याचे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कवठे महांकाळ शहरासाठी बंडगरवाडी पाणी योजना मंजूर करून 60 कोटी रुपये या योजनेसाठी आणले होते. सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील एवढी मोठी पाणी योजना प्रथमच कवठे महांकाळ शहरासाठी मंजूर झालेली होती. बंडगरवाडी योजना मंजूर झाल्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी प्रयत्न करून या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी याबाबत कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसोबत तसेच नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन गतीने काम पूर्ण घेण्यासाठी प्रयत्न केलेले होते. यासाठी माजी नगराध्यक्ष अजितदादा माने, रणजित घाडगे, सौ शीतल अजय पाटील यांनी या योजनेचे काम पूर्ण गतीने करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. विद्यमान नगराध्यक्षा सौ सामिया रिया शेकडे यांनी देखील यामध्ये प्रयत्न केले. या योजनेचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी उन्हाळ्यात कवठे महांकाळ शहरात पाणी टंचाई भासत होती. यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या नगराध्यक्षांना कोणत्याही परिस्थितीत उन्हाळ्यापूर्वी पाणी योजना सुरू करायची आहे, त्यासाठी प्रयत्न करा अशा वारंवार सूचना देऊन बैठका घेतलेल्या होत्या. त्या अनुषंगाने काम गतीने पूर्ण होऊन शहरातील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेले आहे. सध्या या योजनेचे टेस्टिंग सुरू असून कमी जास्त दाबाने पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागलेला आहे. यामुळे यापुढच्या काळात पाणी टंचाई शहरात भासणार नाही. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.